पिंपरी चिंचवडमध्ये असलेल्या मोशी परिसरामध्ये इमारत कोसळलेली आहे। मोशी कचरा डेपोजवळ 2 मजली इमारत कोसळली। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेला आहे। बचाव कार्य सुरू आहे। ढिगाऱ्याखालून 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले। तळमजल्यात अजून काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। घटनास्थळी लष्कर, एनडीआरएफ, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल आणि पिंपरी चिंचवड पोलीस यांच्यासह विविध यंत्रणा संयुक्तपणे बचाव कार्य करत असून रेस्क्यू ऑपरेशन अद्याप सुरू आहे। आणि काही दृश्य आपण पाहतोय। 2 मजली इमारत कोसळली त्या ठिकाणची हे दृश्य आहेत। कचरा डेपोजवळची 2 मजली इमारत आहे। नेमकं कुठे घडलंय तर पिंपरी चिंचवड मधल्या मोशी गावाजवळ हा सगळा प्रकार घडलेला आहे। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। तुषार, कधी ही इमारत नेमकी कोसळलेली आहे? आत्ताची मोशी गावातली त्या इमारतीतली तळमजल्यावर अडकलेल्यांची काय परिस्थिती? हे दृश्य आपण पाहतोय मोशी परिसरातल्या त्याच इमारती शेजारचे दृश्य आहेत जिथे इमारत कोसळली त्याच इमारतीच्या परिसरातले हे दृश्य। तर कचरा डेपो आहे। कचरा डेपोच्या शेजारी असलेली ही 2 मजली इमारत, ही इमारत कोसळली। 9 जणांना बाहेर काढण्यात आतापर्यंत यश आलेलं आहे। तळमजल्यावर आणखी काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। दरम्यान हा सगळा प्रकार नेमका कुठला आहे तर पिंपरी चिंचवडमध्ये असलेल्या मोशी गावाच्या परिसरातला हा सगळा प्रकार आहे। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, या संदर्भातले काही तपशील देतील? तुषार विक्रांत, एकंदरीत जर आपण पाहिलं तर पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरात असलेल्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारत कोसळल्या प्रकरणी बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे। आतापर्यंत एकूण 9 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलेलं आहे। एनडीआरएफ असेल, पिंपरी चिंचवड अग्निशमन दल असेल, त्यानंतर इतर काही ज्या रेस्क्यू टीम आहेत त्या घटनास्थळी दाखल आहेत आणि ते युद्ध पातळीवरती काल दुपारपासून हे जे प्रयत्न आहेत ते करताना एकंदरीत पाहायला मिळतात। 18पेक्षा अधिक नागरिक तिथे अडकले असल्याची माहिती खरं तर मिळतीये। आतापर्यंत 9 लोकांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे। तर अजून काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते। तळमजल्यावरती नागरिक अडकले समजते। ही जे वेस्ट टू एनर्जी जो प्रकल्प आहे तो मोशीत होता आणि या मोशीतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पापाशी कचऱ्याचे मोठे ढीग झाले होते आणि पावसाच्या पाण्यामुळे हा कचऱ्याचा ढीग सरकला। तो वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाच्या मध्ये असणारी जी बिल्डिंग आहे त्या बिल्डिंग वरती आला आणि या बिल्डिंग मध्ये काम करणारे हे संपूर्ण जे नागरिक आहेत, कर्मचारी आहेत ते यामध्ये दबले गेले। त्यातील 9 जणांना आतापर्यंत सुखरूप बाहेर काढले, तर काही जण अजूनही गुंतले असल्याचं पुढे येत आहे। धन्यवाद तुषार दिलेल्या माहितीसाठी। ठिकाणी एनडीआरएफ आहे, या ठिकाणी फायर ब्रिगेडचे सगळे जवान अविरत मेहनत करत आहेत। एसडीआरएफ आहे, या ठिकाणी सेनेच्या जवानांना या ठिकाणी बोलवलेलं आहे। सगळं युद्धपातळीवर काम चाललेलं आहे आणि त्यांनी 6 लोकांना बाहेर काढलं। म्हणजे 6 आणि 5 11 झाले 23 पैकी। म्हणजे अजून जवळपास 12 जणं, म्हणजे त्यातले 3 जणं कॉन्टॅक्टमध्ये आहेत। अजून खालून 3 ते 4 जणं बोलत आहेत, आवाज त्यांचा येतो आहे, पण आपण अजून तिथपर्यंत आपण पोचलो नाही, म्हणजे आपल्याला ते दिसलेले नाही आहेत। आणि म्हणून अशा पद्धतीने आता हे सगळं वॉर लेव्हलवर युद्धपातळीवर काम चाललेलं आहे।